students, welcome you all in the Science Forum Coaching Academy online lecture series. Today we are going to discuss about second use of potentiometer. In the first use we have discussed the EMF comparison of two cells, that is E1 by E2 is equal to L1 by L2 by individual cell method. Okay, but in this session we are going to discuss about the comparison of EMFs of cells by combination method, or this method is also known as sum and difference method. Okay, परंतु ही मेथड प्रथम आपल्याला समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे सम मेथड म्हणजे काय किंवा डिफरन्स मेथड म्हणजे काय. ठीक आहे. ओके, तर मग आता आपण विदाउट डिलेइंग फर्दर लेट अस स्टार्ट. ओके, नाउ सी इन दिस स्लाइड. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू ऑब्झर्व द गिवन डायग्राम. या डायग्राममध्ये काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, या डायग्राममध्ये आपल्याला पहा त्यांनी हे पहा, सेलचा हा प्लस आहे, हा मायनस, दुसऱ्या सेलचा हा प्लस आहे, हा मायनस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्लस ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू दी मायनस ऑफ सेकंड सेल. म्हणजे ज्याला आपण जर एकदम प्युअरली फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये जर म्हणायचं म्हटलं, द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट बॅटरी इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड बॅटरी. किंवा असं पण म्हणू शकतो निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट बॅटरी इज कनेक्टेड टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड बॅटरी. म्हणजे या पर्टिक्युलर मेथडमध्ये प्लस आणि मायनस किंवा मायनस आणि प्लस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा कनेक्टेड असतात. समजलं, यालाच आपण सम मेथड असं म्हणतो. ठीक आहे. आता या पर्टिक्युलर केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे पहा, समजा ही एक सेल आहे, याचा प्लस आहे आणि याचा मायनस आहे, दुसरी सेल प्लस आहे मायनस आहे. समजलं, म्हणजे एकाचा प्लस दुसऱ्याच्या मायनस सोबत कनेक्टेड असणार किंवा एकाचा मायनस हा दुसऱ्याच्या प्लस सोबत कनेक्टेड असणार. त्या मेथडमध्ये जो काही इफेक्टिव्ह व्हॅल्यू असते, त्या मेथडमध्ये जी काही इफेक्टिव्ह व्हॅल्यू असते ती इफेक्टिव्ह व्हॅल्यू E1 प्लस E2 असते. ठीक आहे ना. इफेक्टिव्ह EMF E1 प्लस E2, ज्यावेळेस एकाचा प्लस हा दुसऱ्याच्या मायनसला कनेक्टेड असतो त्यावेळेस. समजलं सर्वांना. ओके, आता हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे. तुम्हाला सम मेथड म्हणजे काय हे समजलं असेल. आपण काय केलं आहे की ज्या दोन सेल्स आहेत त्या सेल्समध्ये एकाचा प्लस दुसऱ्याच्या मायनस सोबत कनेक्टेड आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह ऑफ द फर्स्ट बॅटरी इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ दी सेकंड बॅटरी. किंवा त्यालाच आपण असं म्हणू शकतो की वेन टू सेल्स आर कनेक्टेड सो दॅट पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल as shown in this figure. Okay, the EMF of two cells are added up. म्हणजे मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं E1 प्लस E2. आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी आपल्याला अशा प्रकारे E1 प्लस E2 असं दिलेलं आहे. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता E1 प्लस E2. ओके, समजलं ना. ठीक आहे. ॲडेड अप अँड द इफेक्टिव्ह EMF ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू सेल्स इज E1 प्लस E2. लक्षात ठेवायचं. दिस मेथड ऑफ कनेक्टिंग सेल्स इज नोन ॲज अ सम मेथड. म्हणजे प्लस मायनस. समजलं सर्वांना. ठीक आहे. तर ही जाईल तुमची सम मेथड. मग आता डिफरन्स मेथडमध्ये काय असतं ते आपण पाहूया. आता तुम्हाला सर्वांना समजत आहे की डिफरन्स मेथडमध्ये काय असू शकतं. ओके, जसं आपण सममध्ये पाहिलं होतं की प्लस मायनस, समजा प्लस आणि मायनस, म्हणजे एका सेलचा मायनस हा दुसऱ्या सेलच्या प्लस सोबत कनेक्टेड असतो. परंतु डिफरन्स मेथडमध्ये तसं नाही. डिफरन्स मेथडमध्ये काय होणार आहे की समजा ही एक पहिली सेल आहे, लेट अस से इट इज प्लस, इट इज मायनस, तर दुसऱ्याचा मायनस हे असं कनेक्शन असतं. म्हणजे मायनस आणि मायनस टुगेदर असतात किंवा प्लस आणि प्लस टुगेदर असतील. म्हणजे असं पण असू शकतं, प्लस आणि प्लस हे दोन्ही पण कसे असू शकतात, टुगेदर असू शकतात. समजलं. आणि या पर्टिक्युलर केसमध्ये काय होत असतं की तुमचा EMFचा जो काही इफेक्टिव्ह व्हॅल्यू आहे तो व्हॅल्यू म्हणजे E1 मायनस E2 असतो. E1 मायनस E2 म्हणण्याचा अर्थ असं म्हणू शकतो आपण की दोघांचा डिफरन्स असतो. मग जी व्हॅल्यू मोठी असेल, समजा E1 मोठी असेल तर E1 मायनस E2, समजा E2 मोठं असेल तर E2 मायनस E1. ओके, परंतु आपण आपल्या सोयीसाठी या ठिकाणी E1 इज ग्रेटर दॅन E2 असं म्हणूया. म्हणजे इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ EMF विल बी E1 मायनस E2. समजलं. ओके, तर आता एक पर्टिक्युलर केसमध्ये जी काही डायग्राम आहे तुमच्या लक्षात आली असेल. हे पहा, इथं प्लस आहे, हे मायनस आणि प्लस आले का, मायनस एकत्र, परत मायनस प्लस मायनस आले का, प्लस एकत्र. म्हणजे या दोन्हीपैकी कोणतीही केस असेल तर त्याला आपण म्हणतो डिफरन्स मेथड. अंडरस्टूड. आता व्यवस्थित रीड करून घेऊया. वेन टू सेल्स आर कनेक्टेड सो दॅट
देअर निगेटिव्ह टर्मिनल्स आर टुगेदर, आहेत का पहिल्या केसमध्ये? यस. ऑर देअर पॉझिटिव्ह टर्मिनल्स आर कनेक्टेड टुगेदर, आहेत का केसमध्ये? यस, ॲज अ शोन इन दी फिगर. समजलं? तर पहिलं सेंटेन्स आपल्याला प्रॉपरली समजलेलं आहे. नाउ गो टू दी सेकंड सेंटेन्स. इन दिस केस देअर EMF अपोज इच अदर. आता अपोज इच अदर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला E1 मायनस E2. ओके. इन दिस केस देअर EMF अपोज इच अदर, याचं मिनिंग असं झालं की ते E1 मायनस E2 आहे. अँड द इफेक्टिव्ह EMF ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ टू सेल्स इज E1 मायनस E2. मग या पर्टिक्युलर केसमध्ये E1 इज ग्रेटर दॅन E2 आपण असं ॲज्युम केलेलं आहे. ओके. जी व्हॅल्यू मोठी असेल त्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला छोटी व्हॅल्यू काय करायची असते? मायनस करायची असते. दिस मेथड ऑफ कनेक्टिंग टू सेल्स इज कॉल्ड ॲज अ डिफरन्स मेथड. ओके, समजलं सर्वांना? तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. सम मेथडमध्ये आपण प्लस टर्मिनल इज कनेक्टेड टू दी मायनस टर्मिनल, परंतु या पर्टिक्युलर केसमध्ये जे काही तुमचे लाईक टर्मिनल्स आहेत, लाईक टर्मिनल्स म्हणजे प्लस प्लस मायनस मायनस, ते एकत्र असतात. रिमेंबर दॅट दिस कॉम्बिनेशन ऑफ अ सेल्स इज नॉट पॅरल कॉम्बिनेशन ऑफ अ सेल्स. ओके, त्याच्यासोबत आपल्याला कन्फ्यूज करायचं नाही आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये आपण काय म्हणतो? सरळ सरळ आपण सिरीजमध्ये हे सेल्स कनेक्टेड केलेले आहेत. ओके. नाउ गो टू दी नेक्स्ट पॉईंट. आता तुम्हाला हे सम मेथड आणि डिफरन्स मेथड समजलं का? सम मेथड आणि डिफरन्स मेथड जर तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल तर आपण पुढच्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करूया. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रिव्हियस सेशनमध्ये पोटेन्शियोमीटर वायर. आपण काय केलं होतं पहिल्या सेशनमध्ये? ही पोटेन्शियोमीटर वायर घेतली होती AB, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ही पोटेन्शियोमीटर वायर आपण वुडन बोर्डवर फिक्स करत असतो. आपण त्याला कसाही शेप देऊ शकतो. ही AB जी काय वायर आहे या ठिकाणी आपण असंही करू शकतो AB, किंवा या ठिकाणी हे असं पण करू शकतो A आणि B, कसं पण कॉम्बिनेशन शक्य आहे. किंवा आपण या ठिकाणी हे A हे B, इट डिपेंड्स. वायर तर बदलणार नाही आहे पोटेन्शियोमीटर वायर. समजलं सर्वांना? आता प्रथम आपण काय करूया, ही डायग्राम प्रॉपरली समजून घेऊ. ही डायग्राम तुम्हाला प्रॉपरली समजली की तुम्हाला नंतर त्याचे रिडिंग्स किंवा त्याचे जे काही एक्सप्रेशन्स आहेत हे पण प्रॉपरली समजून जातील. ठीक आहे. या ठिकाणी पहा की AB ही एक पोटेन्शियोमीटर वायर आहे. हे तर सर्वांना समजलं असेल. समजलं? ओके. आपण पहिल्या सेशनमध्ये असं काय केलं होतं तुमच्या लक्षात आहे का? समजा ही आपण AB अशी वायर घेतली होती आणि AB वायरला या बाजूला आपण काय केलं होतं, म्हणजे EMF वगैरे लावलं होतं. हे तुमच्या लक्षात असेल. तेच आहे सेम टू सेम. Aचा जो काय तुमचा टर्मिनल आहे हा आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. हा मेन सोर्स आहे. हा वाला जो काय आहे वाला तो आहे तुमचा मेन सोर्स. ही डायग्राम पण तुम्हाला ड्रॉ करायची आहे व्यवस्थित. ठीक आहे. ओके. आता हे तुमच्या लक्षात आलं. नंतर आपण काय केलं, असं म्हणू शकतो आपण की टर्मिनल A इज कनेक्टेड टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल E. आणि हा जो काय तुमचा की आहे दिस इज नथिंग बट प्लग की, आणि हे कॉम्बिनेशन कशाला जोडलेलं आहे? रिओस्टॅटला. समजलं सर्वांना? सो रिओस्टॅट इज यूज टू कंट्रोल दी करंट्स इन द सर्किट. आता तुम्हाला हे समजलं का? मेन सेल किंवा मेन बॅटरी किंवा तुमचं E व्हॅल्यू असणारं EMF व्हॅल्यू असणारं सेल, प्लग की, रिओस्टॅट, अँड दिस इज पोटेन्शियोमीटर वायर. एवढ्या तर बेसिक गोष्टी, ह्या 4 गोष्टी तुमच्या प्रत्येक यूजमध्ये असणार म्हणजे असणारच. आता काय करायचं आपल्याला की आपल्याला सेलचं तुमचं कंपॅरिझन करायचं आहे. या ठिकाणी पहा, चेक करा. हे आहे EMF E1. ओके. हे आहे EMF E1. हे आहे EMF E2. डायग्राम ड्रॉ करत असताना या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकता. हे व्यवस्थित बघून तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे. आता हे 1 2 3 4 हे जे काय दिसते तुम्हाला, ह्या आहेत कीज. ओके. या कीज आपल्याला कनेक्ट करायच्या आहेत. त्यामधली 1 नंबरची की आहे तुमची ही 1. ओके. तुम्हाला मी साईडला ड्रॉ करून दाखवतो. पॉईंट घेतो 1 2 3 आणि 4. ओके. मग आता ही आहे 1 नंबरची की, ही आहे 2 नंबरची की, ही आहे 3 नंबरची की, ही आहे 4 नंबरची की. आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी पॉईंटला नाव दिले 1 2 3. ॲक्च्युली ते चुकीचं आहे. या तुमच्या कीज म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे. आपल्याला ॲट अ टाईम कोणत्या पण 2 कीज जोडायच्या असतात. याला आपण 4 वे की असं म्हणतो. या कीजला आपण काय म्हणतो? 4 वे की. ओके. समजण्यासाठी. समज झालं ना? ओके. हे एक झालं. आता हे व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं का? आपण काय केलं आहे, गॅल्व्हनोमीटर सुद्धा कनेक्ट केलेला आहे. आणि समजा जॉकी आपण वेगळ्या वेगळ्या पॉईंटवरती स्लाईड करत आहोत. ओके. वेगळ्या वेगळ्या पॉईंटवरती स्लायडिंग करत असताना समजा टच करत आहोत. हे तुमच्या लक्षात आलं.
ना आता हे वर्किंग तुमच्या लक्षात घेण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं की सम मेथड म्हणजे काय, की सम मेथड म्हणजे प्लस आणि मायनस एकत्र किंवा मायनस आणि प्लस एकत्र आले पाहिजे. आणि डिफरन्स मेथड म्हणजे काय, की त्या मेथडला आपण काय म्हणत असतो, मायनस आणि मायनस एकत्र, प्लस आणि प्लस एकत्र. समजलं? ओके. सम मेथडलाच आपण असं म्हणू शकतो काय, एक मिनिट आपण प्रिव्हियस स्लाइडवरती जाऊ आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्लिअर कट. सम मेथडमध्ये आपण हे जे काही E1 सेल आणि E2 सेल आहेत यांना आपण असं म्हणू शकतो की टू सेल्स असिस्ट इच अदर, असिस्ट इच अदर म्हणजे दोघे कंबाईनली काम करतात. कंबाईनली काम करतात म्हणजे काय, E1 प्लस E2. समजलं? ओके. आणि जे काय आपलं डिफरन्स मेथड आहे, डिफरन्स मेथड म्हणजे अपोजिंग इच अदर, अपोजिंग इच अदर, टू सेल्स अपोजेस इच अदर. या ठिकाणी हा तुम्हाला शब्द दिसत पण असेल. ओके. आता आपण आपल्या डायग्रामकडे जाऊया. आता आपल्याला वर्किंग बघायचं. तुम्हाला सगळे कंपाऊंड समजले. आपल्याला सेल E1 आणि E2 दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. समजलं सर्वांना? ओके. हे तुमच्या लक्षात आलं. आता एक मिनिट, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मात्र हे कसं दिलेलं आहे एक मिनिट मला चेक करू द्या. ठीक आहे. तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे काय दिलेले आहेत तेच डायग्राम आहे ही. या ठिकाणी हे सेल E1 आहे, ही सेल E2 आहे. लक्षात आलं सर्वांच्या? नाव गो टू दी वर्किंग. काय करणार पहिल्या स्टार्टला आपण, सर्किट इज कनेक्टेड ॲज अ शोन इन द फिगर. हे सर्किट आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण फेन कीज K1 अँड K3 आर क्लोज्ड. हे पहा, ही पहिली की आहे आणि ही दुसरी की आहे. या दोन कीज आपण काय केल्या, क्लोज केल्या. तर ही सम मेथड होईल. आता कसं सम मेथड होईल, या ठिकाणी पहा, ही की आपण क्लोज केलेली आहे, ही की क्लोज केलेली आहे. म्हणजे ही 2 नंबरची की आणि 4 नंबरची की कशी आहे, ओपन. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे असं होईल. या डायरेक्शनने करंट येतोय, हे पण कनेक्टेड केलेलं आहे आणि हे पण कनेक्टेड केलं आहे. हे तुमचं मात्र ओपनच आहे. ओके. मग आता हे जर तुमचं ओपन राहिलं, या ठिकाणी बघा, हे कनेक्टेड आहे, हे कनेक्टेड आहे, K1 आणि K3 कनेक्टेड. करंट कसा येईल, करंट असा, ही की क्लोज केली आहे म्हणजे हा करंट तुमचा असा येऊन असा इकडून हे असा. समजलं? आता या पर्टिक्युलर केसमध्ये पहा, हे मायनस आणि हे प्लस एकत्र आहे. हे मायनस, हे वरचं हे मायनस आणि हे प्लस एकत्र आहे. म्हणजे दिस इज अ सम मेथड. आणि या पर्टिक्युलर केसमध्ये सम मेथडमध्ये EMFची बेरीज होत असते. समजलं सर्वांना? इझी. ओके. फेन कीज K1 अँड K3 आर क्लोज्ड. फेन K1 अँड K3 आर क्लोज्ड. द सेल्स E1 अँड E2 आर इन द सम मोड. म्हणजे याचं मायनस आणि याचं प्लस एकत्र येणार. समजलं? द नल पॉईंट इज ऑप्टेन युजिंग द जॉकी. आता हे आपण कनेक्शन केल्यानंतर म्हणजे ही की आणि ही की जोडल्यानंतर आपण काय करणार, ही जी काही जॉकी आहे वेगळ्या वेगळ्या पॉईंटवरती स्लाईड करणार आणि आपल्याला एक असा पॉईंट भेटेल की ज्या पॉईंटला तुमचा गॅल्व्हनोमीटर काय करेल, नल डिफ्लेक्शन दाखवेल. मग आता तो जो पॉईंट आहे, हा पॉईंट आपण असं मानूया की L1 अंतरावरती आहे एंड ए पासून. समजलं? आता प्रिव्हियस सेशन तुम्ही पाहिलं असेल त्यामुळे तुमच्या हे लक्षात येऊन जाईल पटपट. ठीक आहे. द let L1 be the length of the wire between the null point and point A. This corresponds to EMF E1 plus E2. आता हे दोघं पण सम मध्ये आल्यानंतर किंवा सम मेथडमध्ये आल्यानंतर किंवा या दोन्ही पण सेल्स असिस्ट इच झाल्यानंतर तुमचा इफेक्टिव्ह EMF काय होणार आहे, E1 प्लस E2. आता तुम्ही म्हणा सर हे एक्सप्रेशन कुठून आलं, हे एक्सप्रेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आपण काय म्हणतो की इफेक्टिव्ह EMF E इज इक्वल टू, ओके, KL1. के म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. आठवतं तुम्हाला, KL1 म्हणजे पोटेन्शियल, के म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. आता पोटेन्शियल ग्रेडियंटबद्दल आपण डिस्कशन पण केलेलं आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय हे आपण प्रिव्हियस सेशन्समध्ये पाहिलेलं आहे. त्यावरती आपण न्यूमेरिकल्स सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. समजलं सर्वांना? ओके. आता या ठिकाणी E इज इक्वल टू KL असं म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी या पर्टिक्युलर केसमध्ये E काय असणार आहे, E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1. समजलं? ओके. E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1. पोटेन्शियल ग्रेडियंटबद्दल आपण डिस्कशन अगोदर केलेलं आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे किंवा के म्हणजे इज इक्वल टू काय असतो, V अपॉन L असतो. इज इक्वल टू V इज इक्वल टू IR अपॉन
यल, आणि मग नंतर आपण या ठिकाणी आर अपॉन यल म्हणजे तुमचं रेजिस्टन्स पर युनिट लेंथ वगैरे आपण व्हॅल्यू काढत असतो. दॅट इज नथिंग बट आपण सिग्मा वगैरे घेत असतो. ठीक आहे, ते समजा आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. ठीक आहे, ओके. नाव गो टू द नेक्स्ट. या पहिल्या अरेंजमेंटमध्ये तुमच्या लक्षात आलं की आपण येलो हा पॉईंट घेतलेला आहे. सर्किट डायग्राम व्यवस्थित तुम्ही करा, 2-3 वेळेस ड्रॉ करून पहा. ओके, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता पर्टिक्युलर केसमध्ये आपण पहिल्या केसमध्ये काय केलं होतं की ही पहिली की आणि ही तिसरी की क्लोज केली होती. आता या केसमध्ये आपण काय करूया, या केसमध्ये आपण ही 2 नंबरची की आणि ही 4 नंबरची की क्लोज करूया. काय होईल क्लोज केल्यानंतर हे पहा. तुम्हाला मी आता पर्टिक्युलरली तो जो काय पॉईंट आहे तो तुम्हाला मी ट्रेस करून दाखवतो. हां, आपण काय केलं की दुसरी आणि चौथी की क्लोज केली. आता पहा, करंटची डायरेक्शन ही अशी असणार. अशी म्हणजे जर तुम्ही पाहिलं याचा मायनस हे पुढं असं आल्यानंतर हे पुढं असं आल्यानंतर आणि याचा मायनस हे दोन्ही एकत्र आले का. आता हे दोन्ही ज्यावेळेस एकत्र येतील म्हणजे मायनस मायनस एकत्र, त्यावेळेस आपण कोणती मेथड म्हणतो, डिफरन्स मेथड. या पर्टिक्युलर केसमध्ये आपला EMFची व्हॅल्यू काय होणार आहे, दॅट इज नथिंग बट E1 मायनस E2. आता सेम प्रोसेस रिपीट करायची. कसं करणार, आपण ती जॉकी घेणार आणि घेतल्यानंतर वेगळ्या वेगळ्या पॉईंट म्हणजे त्या पोटेन्शियोमीटर वायरवरती स्लाईड करणार. स्लाईड केल्यानंतर एक पॉईंट भेटेल की ज्या पॉईंटला आपल्याला नल पॉईंट भेटणार आहे. समजा आपण एखादा असा कोणता पण पॉईंट भेटला आपल्याला, लेट अस से जे डॅश, तिथपर्यंत जे काय अंतर आहे ए पासून जे डॅशपर्यंतचं त्याला आपण L2 म्हणूया. आता तुम्ही सांगा मला की एक्सप्रेशन काय होईल आपलं, E1 मायनस E2 इज इक्वल टू KL2. फिर L2 इज अ बॅलन्सिंग लेंथ इन अ डिफरन्स मेथड. अंडरस्टूड. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण पुढे थोडंसं डिस्कशन करूया. पहा, वर्किंग नाव द की K1 अँड K3 केप्ट ओपन. 1 आणि 3 आपण काय केलं, ओपन ठेवलं. अँड K2 अँड K4 आर क्लोज्ड. K2 आणि K4 आपण काय केलं, क्लोज करून टाकलं. K2 म्हणजे हे वालं आणि K4 म्हणजे हे वालं. इन दिस केस द 2 सेल्स आर इन अ डिफरंट मोड. बरोबर आहे. अगेन द नल पॉईंट इज ऑब्टेन. इन दिस केस 2 सेल्स आर इन अ डिफरन्स मोड आहे. बरोबर आहे, म्हणजे E1 मायनस E2. लेट L2 बी द लेंथ ऑफ द वायर बिटवीन नल पॉईंट अँड पॉईंट ए. दिस इज नथिंग बट E1 मायनस E2. ओके, या ठिकाणी हे एक्सप्रेशन लिहिताना मे बी चुकलेलं असावं. दॅट इज नथिंग बट E1 मायनस E2 इज इक्वल टू KL2 असं लिहायचं तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणार त्यावेळेस असं लिहा. मे बी टेक्स्टबुकमध्ये ही चूक असू शकते. ठीक आहे, ओके, हे समजलं. आता हे झालं आपलं वर्किंग. आपण काय केलं, पहिल्या शर्टला सम मेथडमध्ये आणलं. म्हणजे आपण काय केलं, K1 आणि K3 क्लोज केलं होतं, बाकीचे 2 ओपन ठेवले. दुसऱ्या केसमध्ये काय केलं होतं, K2 आणि K4 क्लोज केलं होतं आणि बाकीचे 2 काय केले होते, ओपन केले होते. समजलं सर्वांना. ओके, चला आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. पहिल्या केसमध्ये आपण काय केलं होतं, लेट अस से E1 प्लस E2 इज इक्वल टू KL1 केलं होतं. दुसऱ्या केसमध्ये E1 मायनस E2 इज इक्वल टू KL2 केलं होतं. आता आपण काय केलं, याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला म्हणा इक्वेशन नंबर 2 आणि या दोघांचं डिव्हिजन करा. ठीक आहे, कसं करणार, इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 म्हणजे काय होईल, E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू KL1 अपॉन KL2. के कॅन्सल होईल म्हणजे E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. ओके, लेट अस से दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. समजलं, म्हणजेच आपलं हे उत्तर आलं. E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. आता त्यांनी काय म्हटलंय, बाय कंपोनेंट अँड डिव्हिडंड मेथड वी गेट. आता हे तुमचं कॅल्क्युलेशन येईल. किंवा तुम्ही सरळ सरळ एक काम करा, हे तिरकस गुणाकार करून टाका, याचा तिरकस गुणाकार करून टाका आणि E1 बाय E2 ची व्हॅल्यू काढा. ठीक आहे, आता कंपोनेंट डिव्हिडंड रूल तुम्हाला माहीत आहे का. तो रूल म्हणजे एकदम इझी. कोणता, की जर तुमचं A बाय B इज इक्वल टू C बाय D असेल तर आपण असं पण करू शकतो ना. कसं, A प्लस B अपॉन A मायनस B इज इक्वल टू C प्लस D अपॉन C मायनस D. ओके, हा रूल आहे सिम्पल. तसं जर आपण याला जर केलं तसं अप्लाय, या व्हॅल्यूला आपण A म्हणा, या व्हॅल्यूला B म्हणा, C म्हणा आणि D म्हणा. कॅल्क्युलेशन जर केले तर कंपोनेंट डिव्हिडंड रूलनुसार काय होईल, E1 प्लस E2 प्लस E1 मायनस E2 अपॉन E1 प्लस E2 मायनस E1 प्लस E2.
इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. सिम्पल आहे. E1 कॅन्सल, E2 या ठिकाणी कॅन्सल. 2E1 अपॉन 2E2, 2E1 अपॉन 2E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. 2 कॅन्सल. So what is your answer? E1 by E2 is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. So thus this is nothing but the EMF of two cells can be compared with the help of a sum and difference method, or we can say with the help of a combination method. Understood? This is very simple and you can easily understand the concept. व्यवस्थित या पर्टिक्युलर केसमध्ये फक्त आणि फक्त डायग्राम ड्रॉ करणं आहे. 4-5 डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, लक्षात आलं. यानंतर आपण एक न्यूमेरिकल सॉल्व करूया आणि हा न्यूमेरिकल तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. मी तुम्हाला हिंट देणार आहे. आपल्या टेक्स्टबुकमधील एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 15 आहे हा. When two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other. Assist म्हणजे काय? एकाचा प्लस दुसरा मायनस. Their balancing length on the potentiometer is found to be 2.7 मीटर. ओके, असिस्ट म्हणजे ज्यावेळेस प्लस कंडिशनमध्ये याची जी काही व्हॅल्यू असणार आहे आपण बॅलन्सिंग लेंथ L1 म्हणत असतो, दॅट इज 2.7 मीटर. बरोबर, ठीक आहे. When two cells are connected in series so as to oppose each other, the balancing length is found to be 0.3 मीटर. म्हणजे L2 इज इक्वल टू काय असणार आहे? ज्यावेळेस अपोजिंग कंडिशनमध्ये असणार आहे त्यावेळेस तुमचं L2 असतं 0.3. कम्पेअर द EMFs ऑफ टू सेल्स. किती सोपं आहे पहा. E1 बाय E2 असिस्ट आणि अपोज इच अदर किंवा सम आणि डिफरन्स मेथड असा जर शब्द आला तर सरळ सरळ हा फॉर्म्युला पाहिजे. E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. आता व्हॅल्यू पुट करा, सांगा मला उत्तर. L1 प्लस L2 म्हणजे 2.7 प्लस 0.3 अपॉन 2.7 मायनस 0.3. करा कॅल्क्युलेशन, उत्तर तुमचं 1.25 येईल. ठीक आहे, समजलं सर्वांना. तर अशा प्रकारे हा होता आपला सेकंड यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. प्लीज वॉच दिस व्हिडिओ रेग्युलरली, ओके, सो दॅट युअर कन्सेप्ट्स विल गेट क्रिस्टली क्लिअर. यानंतर आपण पाहणार आहोत इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट कसा करायचा इन नेक्स्ट सेशन. ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.